नमस्कार मित्रांनो. अक्षयाला घराच्या कोपऱ्यावर सोडून नीरव आणि पूर्वा निघून गेले. दुसऱ्या दिवशी अक्षयाच्या हाताला दुखापत असूनही ती कसाबसा हात हलवत घरचं काम करत होती. तेवढ्यात पूर्वा दारातून आवाज देत घरात आली. हॉलमध्ये बसून टीव्हीवर नजर ठेवत नमकीन चगळत बसलेली सुनंदा तिच्या टिपिकल करट स्वरात विचारते, कोण आहे? पूर्वा हसत म्हणाली, नमस्कार आंटी, मी पूर्वा, अक्षयाची मैत्रीण आहे. सुनंदा तोंड वाकडं करत म्हणाली, ओ, तिची मैत्रीण सुद्धा आहे? ती तर बाहेर भांडी घासत बसले, जाऊन बघ. पूर्वा चकित होऊन म्हणाली, काय, खरंच? धन्यवाद आंटी, तुम्ही खूप गोड बोलता आणि खरंच खूपच सुंदर दिसता. सुनंदा आपल्या साडीतला पदर नीट करत म्हणाली, अगं हो बाई, लोक आधी असंच म्हणायचे, मला म्हणायचे की तू तर एखाद्या सिनेमातल्या हिरोईन सारखी दिसतेस. पण बघ, या माणसाशी लग्न केलं आणि सगळं संपलं. नाही तर मी मोठी हिरोईनच झाली असते. पूर्वाच्या मनात विचार आला, अगं बाई, त्या माणसाचंच नशीब फाटलेलं होतं ज्याने तुझ्याशी लग्न केलं. हिरोईन म्हणे, ही तर पूर्ण बुलडोझर सारखी दिसते. वरून माझ्या अक्षयाकडून काम करवते. हिचं उत्तर नंतर देईन. आणि बघा, हिचं तोंड अगदी माकडासारखं वाकडं झाले. पूर्वा चेहऱ्यावर हास्य ठेवून म्हणाली, ठीक आहे आंटी, मी अक्षयाला भेटून येते. आणि ती बाहेर अक्षयाकडे गेली. अक्षयाने तोपर्यंत 4 टोपल्या भरून भांडी धुवून ठेवली होती. हे सगळं पाहून पूर्वाचं मन खिन्न झालं. ती पटकन तिच्याकडे जाऊन म्हणाली, अगं अक्षया, हे काय चाललंय? तुझ्या हाताला दुखापत झालेली आहे ना, तरी सुद्धा एवढं काम करतेस? अक्षया आश्चर्याने म्हणाली, पूर्वा, तू इथे? तुला माझं घर कसं सापडलं? मी तर तुला पत्ताही दिला नव्हता. पूर्वा म्हणाली, अगं ते सगळं नंतर सांगेन, आधी हे सांग, हे काय चाललंय? तुला आराम करायला पाहिजे ना. हाताला जखम झालेली आहे आणि तरी सुद्धा एवढं सगळं काम. आणि तुझी आई, तिला माहिती असून सुद्धा हे का करायला लावते? अक्षया ओढलेला हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली, अगं पूर्वा, काही नाही ग, आता हात बराच बरा झालाय आणि घरचं काम आहे ते आपलंच असतं, मग काय बिघडलं? पूर्वा थोड्या संतापाने म्हणाली, पण तुझी तब्येत खराब आहे आणि हे बघून सुद्धा तुझी आई तुला आराम नाही देत. हे चुकीचं आहे ग. अक्षया तिच्या हाताने गालावरचा केस बाजूला करत म्हणाली, अरे सोड ना हे सगळं. तू पहिल्यांदाच आमच्या घरी आली आहेस. चहा घेतीस की कॉफी? पूर्वा म्हणाली, ते सगळं नको, आधी तू फ्रेश हो आणि कपडे बदल, आपण थोडं बाहेर जाऊ. अक्षया घाबरत म्हणाली, अगं आता कुठं? आई जाऊ देणार नाही. पूर्वा हसून म्हणाली, मी सांभाळते, तू आधी तयार हो. अक्षयाला वॉशरूम मध्ये पाठवून पूर्वा सुनंदाजवळ जाऊन बसली. हसत हसत म्हणाली, आंटी, ही साडी कुठून घेतलीत? इतकी सुंदर आहे, तुम्ही नेसले म्हणून तर अजूनच खुलली आहे. सुनंदा थोडी लाजली. पूर्वा पुन्हा म्हणाली, सांगा ना आंटी, आईसाठी मी सुद्धा साडी घ्यायची आहे. सुनंदा फुलली. अक्षया तयार होईपर्यंत पूर्वाने तिला गोड बोलण्यात गुंतवून ठेवलं. नंतर हसून म्हणाली, आंटी, अक्षया माझ्यासोबत पुस्तकं घ्यायला यायला तयार नाही आहे. तिला सगळं माहीत आहे, मी नौकी आहे. तुम्ही सांगाल तर ती येईल. सुनंदा ओरडून म्हणाली, अक्षया इथे ये. अक्षया आली. हो आई, तुझी मैत्रीण आले आणि तू तिच्यासोबत नाही जाणार? जा, पुस्तक घेऊन ये आणि मग घरी ये. पूर्वा डोळा मारते. अक्षया सगळं समजून घेते आणि म्हणते, हो आई. पूर्वा म्हणाली, ओके आंटी, थोडा वेळ लागेल आम्हाला, चालेल ना? सुनंदा म्हणाली, नक्कीच. ही इथे राहून काय करणार? घरी बसून खाते आणि झोपते, घेऊन जा तिला. पूर्वा मनात विचार करते, कोण खाते इथे? दिवसभर सगळ्यांना माहीत आहे. पूर्वा वरून म्हणते, ठीक आहे आंटी, थँक्यू, आणि अक्षयाला घेऊन बाहेर जाते. बाहेर निघताच अक्षयाने विचारलं, आपण कुठे चाललो आहोत? पूर्वा म्हणते, ये चल, सांगते तुला. आणि तिला गलीतल्या टोकाला
उभ्या असलेल्या कारकडे घेऊन जाते. समोरचा दरवाजा उघडते आणि म्हणते बस. अक्षया म्हणते पण सांग ना, कुठे जातोय आपण? तुला किडनॅप करते. पूर्वा हसून म्हणाली. अगं आधी स्वतःचा चेहरा बघ, अक्षया म्हणाली आणि चुपचाप बसली. तिला वाटलं होतं की पूर्वा गाडी चालवते, पण साईडला पाहिलं तर नीरव ड्रायव्हर सीटवर बसून तिला एकटक बघतोय. अक्षया दचकून म्हणाली सर, आणि परत पूर्वाकडे बघते. पूर्वा मागे बसून हसते. अक्षया विचारते पूर्वा आपण कुठे जातोय? शांत राहा, अगं तुला व्यवस्थित परत घरी पोहोचवेन, पूर्वा म्हणते. अक्षया गप्प बसते, पण नीरव शेजारी बसल्याने तिला अस्वस्थ वाटतं. पूर्वा नीरवला म्हणते दादा मला थोडी शॉपिंग करायची आहे, मॉलमध्ये सोडतोस का? हो का, नीरव म्हणतो. अक्षया म्हणते शॉपिंगला मी का? तू चल ग, मी आहे ना, पूर्वा म्हणते. अक्षया म्हणते तूच जा, मी घरी जाते. पण दोघंही तिचं बोलणं ऐकत नाहीत. अक्षया थोडी उदास होते. नीरव तिला बघतो पण काही बोलत नाही. गाडी मॉलपाशी थांबते. नीरव म्हणतो तू आत जा, मी गाडी पार्क करून येतो. ठीक आहे दादा, चल अक्षया. अक्षया म्हणते ठीक आहे, आणि दोघी आत जातात. आत अक्षया म्हणते अगं हे किती मोठा मॉल आहे. काय ग, तू कधी मॉलमध्ये गेली नव्हती का? पूर्वाने हसून विचारलं. गेली आहे ग, कधी कधी पल्लवी ताई बरोबर जाते. ती म्हणते की मी छान ड्रेस निवडते, त्यामुळे जेव्हा ती काही खरेदी करते तेव्हा मलाही घेऊन जाते, अक्षया म्हणाली. ओ म्हणजे तुझी एक बहीण आहे, मग तीही तुझ्यासारखी गोड आहे की तुझ्या आईसारखी त्रास देणारी? पूर्वा विचारते. नाही, ती फारशी जवळची नाही, पण फारशी लांबचीही नाही, सामान्यच आहे, अक्षया म्हणाली. चला, निदान तुझ्या आईसारख्या वाईट सवयी तरी नाहीत, पूर्वा हसून म्हणाली. त्या दोघी मग एका कॅफेमध्ये बसल्या. तू म्हणाली होतीस ना तुला शॉपिंग करायचं आहे, अक्षयाने विचारलं. हो, पण मला माझ्या भावालाही इथे बोलवायचं आहे, पूर्वा म्हणाली. तेवढ्यात नीरव येतो आणि त्यांच्या टेबलजवळ बसतो. अक्षया तू इथेच थांब, मला थोडं काम आहे, लगेच येते, असं म्हणून पूर्वा तिथून निघून जाते आणि अक्षयाला नीरव समोर बसवून जाते. अक्षयाने पूर्वाला जाताना पाहिलं आणि मग समोर बसलेल्या नीरवकडे पाहिलं. मी तिच्यासोबत जाऊ का सर? अक्षयाने हळू आवाजात विचारलं. इतकं हळू की तिलाही ऐकू आलं नाही. मीही तिच्यासोबत जाऊ सर? ती आता थोडं मोठ्याने म्हणाली. तू जाऊन काय करणार आहेस? हात पुढे कर, नीरव म्हणाला. का सर? अक्षया घाबरत म्हणाली. असं विचारत राहिली तर मला राग येईल आणि माझा राग तुला सहन होणार नाही, नीरवने थोड्या मोठ्या रागात म्हटलं. अक्षयाने घाबरून आपला हात समोर केला. नीरवने पाहिलं तिचा हात अजूनही लालसर होता आणि जखमेवरून कातडी निघत होती. हे काय आहे? तुला औषधं लावायला सांगितलं होतं, नाही लावलं का? आणि तोंडाने काही सांगत नाहीस, नीरवने विचारलं. लावलं होतं सर, अक्षयाने हळूच उत्तर दिलं. जर लावलं असतं तर ही जखम बरी झाली असती, आता तर अधिकच खराब झाली. काय चाललंय? माहित नाही सर, अक्षया भीतीने म्हणाली. काही खाल्लं आहेस का? नीरवने विचारलं. हो खाल्ले, अक्षया पुन्हा एकदा खोटं बोलली. कालप्रमाणेच माझ्याकडे बघून सांग, नीरव म्हणाला. खरं सांगते सर, खाल्ले, अक्षया थरथरत्या आवाजात म्हणाली. तुझ्या चेहऱ्यावरून कळते खाल्लं आहे की नाही ते. चल काहीतरी खा, रेस्टॉरंटला जाऊ, नीरव म्हणाला. नाही सर, अक्षया म्हणाली. सगळ्या गोष्टींमध्ये एवढं घाबरतेस का ग? मी तुला काही करतोय का? नाही सर, अक्षया म्हणाली. मग एवढं भित्र्यासारखं का वागत राहतेस? नीरव थोडा चिडून म्हणाला. नीरवच्या बोलण्याने अक्षया गप्प बसली. हे बघ, पुन्हा तोंड फुगवलंस. ह्या तुझ्या काहीतरी मोहक पद्धती असाव्यात बहुतेक, नीरव मनात विचार करतो. ठीक आहे, कमीत कमी कॉफी तरी घेणार ना? अक्षयाने विचार केला आणि म्हणाली. ठीक आहे. नीरवने 2 कॉफी ऑर्डर केल्या. कॉफी आल्यावर त्याने 1 कप अक्षयासमोर ठेवला. अक्षया कॉफी पित असताना मनात विचार करत होती. पूर्वा कुठे गेली? मला इथे एकटं या सरांबरोबर सोडून.
नीरवने विचारलं. झालं का? अक्षया म्हणाली, हो सर झालं. ठीक आहे चला, असं म्हणत नीरवने बिल भरलं. अक्षया म्हणाली, पण सर पूर्वा तर यायची आहे ना. नीरव म्हणाला, तिची शॉपिंग अजून संपणार नाही, तूच चल. असं म्हणत त्याने तिचा हात धरून तिला कारपर्यंत नेलं. कारमध्ये बसल्यानंतर नीरवने तिचा हात घेतला आणि त्यावर ऑइलमेंट लावू लागला, जे त्याने येताना घेतलं होतं. सर मी लावीन घरी गेल्यावर, असं अक्षयाने हात मागं खेचत म्हणाली. गप्प बस, जखम झाली होती तरी का पाण्यात हात बुडवलास? माहित नाही का जास्त वाढेल ती? आता बघ किती वाईट झालं आहे. एवढी मोठी जखम कशी सहन करतेस? नीरवने विचारलं. ही सवयच आहे सर, माझ्यासाठी ही सामान्य गोष्ट आहे, अक्षया म्हणाली. कसली सवय? बरं लवकर बरी होईल, आता बस झालं. असं म्हणत अक्षयाने पुन्हा आपला हात मागं घेतला. कुठं जाऊया का? नीरवने हळू आवाजात विचारलं. नाही सर, अक्षयाने नकार दिला. अरे उचलून नेणार थोडासा आहे तुला, फक्त विचारलं. येशील का? नाही मी घरी जाईन, अक्षया म्हणाली. घरी जाऊन काय करशील? हाताला दुखापत आहे आणि काही कामही नाही करता येणार. काही करणार नाही सर, अक्षया म्हणाली. ह्या मुलगीला समजून सांगावं लागेल, नाहीतर काही समजणार नाही. बिचारीला फक्त वेळ घालवायला आणलं होतं आणि ही तर सरळ घरी जाण्याच्या मागेच लागली आहे. नीरव मनात विचार करत होता. जणू नर्सरीतलं मूल शाळेतून घरी जायला रडतं तसंच काहीसं वाटतंय. पण जर खूप अपमान झालो आता तर ही मुलगी घाबरून पळून जाईल आणि मग पुन्हा कधी चेहरा दाखवणार नाही. हे लक्षात घेऊन नीरवने स्टेअरिंगवर हात फिरवायला सुरुवात केली. सर पूर्वा अजून आली नाही, अक्षयाने विचारलं. तुला दुसरं काही काम नाहीये का? नीरव म्हणाला. फक्त विचार करत होते की पूर्वा आली तर मी घरी जाईन, अक्षया म्हणाली. तिला यायला वेळ लागेल, पण मी तुला सोडून देतो, असं म्हणत नीरवने कार सुरू केली. पूर्वाने मला इथे का बोलवलं आणि मग अशी एकटी सोडून का गेली? अक्षया मनात विचार करत होती. काय एवढं काय विचार करतेस पागलपणासारखं? काही नाही सर, अक्षयाने उत्तर दिलं. उद्या काय प्लॅन्स आहेत? संडे आहे ना, नीरवने विचारलं. काही नाही सर, मी घरीच राहीन. तू कधी बाहेर पडतेस का? पागल मुलगी, नीरव हसत म्हणाला. का नाही बाहेर पडणार, रोज कॉलेजला तर येतेच, अक्षयाने उत्तर दिलं. कॉलेजच्या बाहेर कुठे जातेस का? नाही जात नाही. का पगली, तुला बाहेर फिरायला मन लागत नाही? मी काही पगली नाहीये, तुम्ही उगाच पागलपणाचे ठोमणे मारत राहता, असं म्हणत अक्षयाने रागाने चेहरा फुलवला. बापरे, या मुलीला किती मूड स्विंग आहेत. चेहरा बघ जरा, आत्ताच किस करावं असं वाटत आहे. नीरव मनात विचार करत होता. तू माझी क्यूट पगली आहेस. आणि काही नाही, नीरव हसत म्हणाला. मी काही पगली नाही आहे, अक्षयाने भुया उडवत उत्तर दिलं. अरे मी आधीच स्वतःला खूप कंट्रोल करतोय, तू आता त्या भावना अजून गोंधळात टाकू नकोस. नीरव खोल श्वास घेत म्हणाला. आता मी काय केलंय जे तुम्ही एवढं सिरियस होता? अक्षयाच्या डोळ्यात थोडीशी ओल दिसली. अगं मी कुठे सिरियस झालोय? नीरव थोडा गोंधळून विचारतो. नाही, तुम्ही माझ्यावर रागवताय. सांगा ना, का आला तिथे? मला बाहेर का बोलवलं? अक्षयाने डोळे चोळत विचारलं. उप, का बोलवलं? अगं वेड्या मुली, फक्त तुला पाहायचं होतं म्हणून, नीरवने मनात विचार केला. का ग, आम्ही तुझ्या घरी येऊ शकत नाही का? परवानगी नाही का आम्हाला? नीरव हसत म्हणाला. अक्षया काहीच न बोलता गप्प बसली. मी फक्त हे बघायला आलो होतो की तुझ्या हाताची जखम कशी आहे आणि तू इकडे रडायला लागलीस. असो, जर तुला हे आवडत नसेल तर मी तुला त्रास देणार नाही पुन्हा, नीरवने शांतपणे सांगितलं. अक्षया घरी पोहोचेपर्यंत काही बोलली नाही. तुझं घर आलं, उतरणार का? नीरवने विचारलं. हो चालते, अक्षया म्हणाली आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागली. थांब एक मिनिट वेडे, नीरवने थांबवलं. पुन्हा वेडे म्हणाला. अक्षयाने ओठ बाहेर काढत ना खुशीने त्याच्याकडे पाहिलं. हाय देवा, एक दिवस ही मुलगी आपल्या गोडपणानं मला संपवून टाकेल, नीरवने मनात विचार केला. आता घरी जाऊन आराम कर, समजलीस?
सोमवारपर्यंत कॉलेजमध्ये यायचंय तुला आणि त्याआधी हात ठीक झालाच पाहिजे. उगाच काही वजनाचं काम करू नकोस, जखम वाढेल. नीरवने समजावत सांगितलं. ठीक नाही झाली तर काय कराल? अक्षयाने हसत विचारलं. तू जर नीट राहिली नाहीस तर तुझी नाटकबाजीच जबाबदार असेल. आता जरा काळजी घे. नीरव म्हणत तिथून निघून गेला. काय विचित्र माणूस आहे, फक्त बोलतच राहतो. घरात काम करणारीही मीच आहे आणि जर याच हातानं सगळं केलं तर जखम वाढणारच ना. बरं आता घरचं बघू. अक्षया स्वतःशी बडबडत घराकडे गेली. अक्षया घरी पोहोचताच सुनंदा तिच्याकडे बघून विचारते, अगं तू एकटीच आलीस? तुला घेऊन जाणारी मुलगी कुठे गेली? तिला उशीर होतोय म्हणून तिनं मला घरी सोडलं आणि ती स्वतः घरी गेली. अक्षया म्हणाली. बरं बरं, सगळ्यांना भूक लागली, जेवण वाढ. सुनंदा म्हणाली. ठीक आहे आई. असं म्हणत अक्षयाने सुनंदा, पप्पा आणि बहिणीसाठी जेवण वाढलं. स्वतःसाठी फक्त ताक काढलं आणि प्यायली आणि मग तिने आपल्या खोलीत जाऊन विश्रांती घेतली. त्याच दरम्यान नीरव पुन्हा मॉल जवळ गेला आणि पूर्वाला कॉल केला. किती वेळ लागणार अजून तुला शॉपिंग संपवायला? नीरवने विचारलं. हो ना दादा, येते मी. पूर्वाने हसत उत्तर दिलं. 10 मिनिटांनी ती दोन्ही हातात मोठमोठाले शॉपिंग बॅग्स घेऊन कारमध्ये बसली. हे तू शॉपिंग केलंय की दुकानच खरेदी केलंय? नीरव हसत म्हणाला. अरे दादा, हे सगळं तुझ्याच पैशानं केले. मग जे आवडलं ते घेतलं. पूर्वाने खुश होऊन उत्तर दिलं. कथा इथे संपली नाही मित्रांनो, अजून पुढे आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.